तर मित्रांनो IPLच्या 24 मॅच झाल्या आहे व मित्रांनो IPLची 25वी मॅच खूपच मोठी आणि मजेदार होणार आहे व एंटरटेनमेंट व धमाकेदार होणार आहे. कारण मित्रांनो IPLची 25वी मॅच RCB वर्सेस मुंबईची असणार आहे, म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस मुंबई इंडियन्स. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण या मॅचसाठी दोन्ही टीमांची प्लेइंग 11 त्याचसोबत काही डिटेल्स त्याचबरोबर मित्रांनो मॅच प्रेडिक्शन करणार आहोत. तर चला व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो आपण पाहिल्याने मॅच डिटेल्स पाहू. तर मित्रांनो आपण जर पाहिले मॅच डिटेल्स पाहिले तर मित्रांनो ही मॅच वानखेडे स्टेडियम खेळली जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो ह्या मॅचचा टाईम हा 7:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही मॅच नंबर 25 मॅच असणार आहे. त्याचबरोबर ही बॅटिंग पिच असणार आहे. हो मित्रांनो ह्या ग्राउंडवरील पिच ही बॅटिंग पिच असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता आपण मुंबईची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो आपण जर आता मुंबईची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो मुंबईकडून ओपनिंगला येणार रोहित शर्मा, त्याचबरोबर मित्रांनो ईशान किशन मित्रांनो दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 3 नंबर मित्रांनो येणार सूर्यकुमार यादव. मित्रांनो सूर्यकुमार यादव मागच्या मॅचमध्ये 0 आऊट झाला होता, परंतु मित्रांनो या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव रन करू शकतो. त्यानंतर मित्रांनो 4 नंबर जर मित्रांनो आपण पाहिलं तर मित्रांनो 4 नंबर येणार तिलक वर्मा. मित्रांनो तिलक वर्मा ही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो 5 नंबर हार्दिक पांड्या. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर टीम डेव्हिड. 7 नंबर मित्रांनो रोमियो शेफर्ड. त्यानंतर मित्रांनो 8 नंबर मोहम्मद नबी. त्यानंतर मित्रांनो 9 नंबर पियुष चावला. मित्रांनो 10 नंबर कोई जेव्हा मित्रांनो 11 नंबर जसप्रीत बुमराह. त्याचबरोबर मित्रांनो जर मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर पाहिलं तर मित्रांनो मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअरमध्ये आकाश मधवाळ असू शकतो. तर मित्रांनो यानंतर आता आपण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच RCBची प्लेइंग 11 पाहू. तर मित्रांनो आता जर आपण RCBची प्लेइंग 11 पाहिली तर मित्रांनो RCBकडून ओपनिंगला येणार विराट कोहली. त्याचबरोबर मित्रांनो डुप्लेसिस. 3 नंबर येणार मित्रांनो ग्लेन मॅक्सवेल. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर 4 नंबर पाहिलं तर मित्रांनो 4 नंबर ह्या मॅचमध्ये विल जॅकला चान्स भेटू शकतो. हो मित्रांनो विल जॅक्स या मॅचमध्ये खेळू शकतो. मित्रांनो कॅमेरॉन ग्रीनच्या जागेवर विल जॅक्सला या मॅचमध्ये चान्स भेटू शकतो, म्हणून 4 नंबर विल जॅक्स. त्याचबरोबर मित्रांनो 5 नंबर जर आपण पाहिलं तर मित्रांनो 5 नंबर रजत पाटीदार. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर जर मित्रांनो आपण जर पाहिलं 6 नंबर मित्रांनो लोमरोला चान्स भेटू शकतो. कारण ते जर मित्रांनो आपण पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर दिनेश कार्तिक. त्यानंतर मित्रांनो मयंक डागर. त्यानंतर मित्रांनो रिश टॉपली. त्याचबरोबर मित्रांनो मोहम्मद सिराज, यश दयाल. तर मित्रांनो ही होती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची या मॅचसाठी प्लेइंग 11. आणि मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून आपण जर इम्पॅक्ट प्लेअरमध्ये पाहिलं तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून इम्पॅक्ट प्लेअरमध्ये हिमांशू शर्माचे नाव असू शकते. तर मित्रांनो आता आपण या मॅचसाठी काय प्रेडिक्शन करू. तर मित्रांनो आपण जर या मॅचसाठी काय प्रेडिक्शन केल्या तर माझी पहिली प्रेडिक्शन आहे की या मॅचमध्ये फास्ट बॉलरला 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट भेटतील. त्याचबरोबर मित्रांनो माझी दुसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. त्याचबरोबर मित्रांनो माझी तिसरी प्रेडिक्शन ही आहे की या मॅचमध्ये विल जॅक सुद्धा 30 किंवा 30 पेक्षा जास्त रन करेल. व मित्रांनो माझी चौथी आणि लास्ट प्रेडिक्शन ही आहे की कोण जिंकणार ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हो मित्रांनो ही मॅच कोण जिंकणार ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसं वाटलं व्हिडिओ आवडच व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन करायला विसरू नका, कारण आपण असेच मराठी क्रिकेट व्हिडिओ घेऊन येत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, आपला जो पाहत राहा. बाय बाय.